श्रीराम नमस्कार. आज 6 जानेवारी 2021 मनाचे श्लोक आणि भगवद्गीता संयुक्त निरूपण 7. जेव्हा ज्ञानविज्ञान योग ह्या योगावरती निरूपण चालू होतं तेव्हा कुठेतरी मनामध्ये संभ्रम निर्माण झाला की आपण व्यवस्थित या निरूपणापर्यंत पोचू शकत नाही आहे. तेव्हा डॉक्टरांनी या मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे या ओवीचा विचार करण्यात यावा आणि तो भगवद्गीतेला अनुसरून असावा असा विचार त्यांनी करायला सांगितला. त्याप्रमाणे त्याच्यावरती वैचारिकता विचार ह्या सर्वांचा अभ्यास थोडाफार प्रमाणामध्ये करून आपल्यासमोर हे 2 शब्द बोलतो. वास्तविक वाचलेलं सांगू नये असं म्हणतात. डॉक्टरांना ते कधीच मान्य नव्हतं की तुम्ही जे वाचता ते तुम्ही ते सांगता, त्याच्यामध्ये नसावं. आणि जरी तुम्ही ते वाचलं एखादी गोष्ट तरी त्याच्या मुळापर्यंत जाणं हे प्रत्येकाला गरजेचं आहे. जसं आपण ज्ञानेश्वरीच्या निरूपणामध्ये ज्ञानेश्वरी पसायदानाच्या निरूपणामध्ये मुळापर्यंत जातो आहे, तसंच इथं हा ज्ञानविज्ञान योगामध्ये आपण भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगू इच्छितात, नारायण नराला काय सांगू इच्छितो हे आपण पाहत आहोत. पण मनासज्जना मनाचा विचार समर्थांनी ज्या मनाला धरून अख्ख्या जीवनभराचं रहस्य सार समाजाला सांगितलं, समाजाला दिलं. आपण जसं म्हणतो की श्रीकृष्णांनी भगवद्गीता सांगितली, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली, तुकाराम महाराजांनी तुकाराम गाथा लिहिली, तसं समर्थांनी मन ह्या विचाराने हा विचार समोर ठेवून समाजाला जे प्रबोधन केलं आणि त्यातनं जे लिखाण झालं, दासबोध झालं, मनाचे श्लोक झालं, अशी बरीच लिखाणं समर्थांनी आरत्या दिलेल्या आहेत. थोडक्यात समर्थांचं वैशिष्ट्य म्हणजे काय की थोडक्यात विस्ताराने सांगणं, फापट पसारा लावत बसणं नाही. आरत्यासुद्धा त्यांनी ज्या लिहिलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत, त्यासुद्धा 2-4 कडव्यांमध्ये आहेत. सध्या आपण पाहतो बऱ्याच मंदिरांमध्ये आरती म्हणल्या जातात. वास्तविक ह्या आरत्या म्हणतातच, पण काही ठिकाणी असं असतं की अर्धा-पाऊण तास आरत्या चालतात. आता अर्धा-पाऊण तास चालतात त्याला कोणाचा आक्षेप नसतो, पण सांगतानाच असं सांगितलं आहे समर्थांनी की देवासमोर बसूनसुद्धा ना देवाला कंटाळा आला पाहिजे ना तुम्हाला आला पाहिजे. काही जणं कंटाळतात, त्यांची एकाग्रता ढळते. किती वेळ एकतर आता हल्ली इलेक्ट्रॉनिक ते झांजा पथका ढोल निघालेला आहे, म्हणजे त्यांनी मुळामध्ये जी मूळ गोडवी जी त्या वाद्यांमधली होती ती पूर्ण गेलेली आहे. एखादे घाव कानावर बसल्यासारखं ती वाद्य वाजत असतात आणि खरंच जे भक्तगण बळजबरीने तिथं बसलेले असतात त्या मंदिरामध्ये, ते अक्षरशः मनात म्हणत असतात की कधी हे संपतंय. म्हणजे 100 जणं म्हणलात तर मी अगदी नक्की सांगेन की त्यातले 5-10 जणच असतात की ते एकरूपता असते, त्यांना ती रोजची सवय झालेली असते. पण मुळामध्ये आपण जेव्हा एखाद्या गोष्टीशी जोडलं जातो, एखाद्या गोष्टीचा विचार केला जातो, आत्मसात केली जाते, तेव्हा भौगोलिकदृष्ट्या पण त्याचा विचार करणं गरजेचं असतं. आरती म्हणताना जेव्हा ही वाद्य वाजवली जातात, ती वाद्य वाजवण्याचं कारण असं असतं की त्यातनं जे सूर निघतात, त्यातनं जो ताल निघतो, त्यानं सभोवताली जी निर्माण होणारी ऋणभारित, इंग्लिशमध्ये निगेटिव्ह कंपनं व निगेटिव्ह व्हायब्रेशन्स ही गळून पडतात. आपण आणि परमात्मा, आपण आणि परमेश्वर, आपण ज्या देवतेला
नमन करण्यासाठी तिथं बसलेलो असतो, त्याच्यामध्ये जी कंपनं उत्पन्न झालेली असतात त्या कंपन्यांमधला दूषितपणा ह्या वाद्यांमुळे जातो आणि एकाग्रता ही साधली जाते. पण अशा कर्कश वाजण्याने किंवा जे संत लोकांनी लिहून दिलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे, याच्या विरुद्ध जाऊन तासाच्या आणि 2-2 तासाच्या जर आरती आणि गोष्टी कथनं गात बसली तर समोरचा मनुष्य कंटाळून जातो आणि त्याला त्याच्यात आस्था राहत नाही. आणि हा भाग खूप महत्त्वाचा मी एवढ्यासाठी सांगतो आहे, कोणावरती मी आरोप करत नाही आहे, पण परमेश्वराला सुद्धा सहजतेने सामोरं जायला पाहिजे. कंटाळवाणं होतं का म्हणजे परमेश्वराला सुद्धा आपल्याला कानाला इतके घाव बसतात, त्या परमेश्वर दिवसातनं 3-3 वेळा ऐकत असतो. कशाला पाहिजे? जर तुम्हाला माणसांकरवी जर जमत नसेल तर ते परमेश्वरानं सांगितलेलं नाही आहे की तू त्या इलेक्ट्रॉनिक ढोल ताशे वाजवून. तुम्हाला जमत नाही म्हणून तुम्ही ते केलं. परमेश्वराने सांगितलेलं नाही आहे. परमेश्वर काही मागतही नाही, काही सांगतही नाही. तुम्ही जे बोलाल ते ऐकतो, तुम्ही जे सांगाल ते सहन करतो. हे सांगतो का? आज आपण ह्या निरूपणामध्ये हे सांगायचं कारण असं असतं की इतकं सांगून आपण आपल्या ग्रुपवरती जी चर्चा करतो त्याच्यामध्ये मी नेहमी सांगतो की तुम्ही लिहा, तुमच्या मनातला आवाज लिहा, 1 शब्द नाही तर 2 शब्द लिहा, पण लिहा. त्याचं कारण असं की नुसतं वाचणं हे योग्य नाही. नुसतं वाचणं म्हणजे नुसतं बसून खाण्यासारखं आहे. तुम्ही कष्ट काय केलेत, तुमचं आकलन काय, तुम्ही काय शिकलात, तुम्ही काय वैचारिकता घेतलीत आणि तुम्ही घेतलेलं काय परत फेडता लिखाणामार्फत, हे महत्त्वाचं आहे. लिखाण सगळ्यांची एकच तक्रार, आम्हाला वेळच होत नाही. परमेश्वरांनी सांगितलं तर चालेल का एक क्षणभर की जर आम्ही एका क्षणात आलो म्हणजे तुम्ही संपलात. मग आपल्याला काय प्राप्त करायचं आहे, काय हवं आहे, हे मनुष्याला कळतच नाही. आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की इथं समर्थांनी त्यांचं अख्खं आयुष्य घालवलं. भिक्षा मागताना कधी रोज असं म्हणले नाही की मी गडावरनं रोज खाली का येऊ, आठवड्याची एकदाच भिक्षा मागून घेऊन जातो. तसं नाही. ज्या दिवशी जेवढं लागणार आहे, जेवढं आपण घेऊन दुसऱ्याला देऊन उरतं, तसं इथं समर्थांच्या इथं उलटं गणित होतं. दुसऱ्याला देऊन आपल्याला जेवढंसं उरतं, ह्या गणितानेच तेवढे ते भिक्षा मागायचं. रोज ढिगभर घेऊन जायचं नाही की ह्यांनी दिलं आहे तर चला घेऊन चला. हे सांगायचा हेतू असा की आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच माणसांनी घेतलं पाहिजे. पण इथं आपण तसं करत नाही. आजही खायला पाहिजे, उद्याही खायला पाहिजे म्हणून रचारची करून ठेवतो, साठवासाठवी करून ठेवतो, साठवून ठेवतो. जे साठवायला पाहिजे ते साठवत नाही आणि जे नको साठवायला तेच माणूस साठवायला लागतो. नुसतं अध्यात्म 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 म्हणायचं पण त्याच्यात काही उपयोग होत नाही. मनाचे श्लोक, ज्ञानविज्ञान, काय आपण काय ऐकतोय, काय करतोय, ह्याच्या पाठीमागं काही अर्थच राहत नाही. आज 3-4 दिवस झाले निरूपण मुद्दामून केलं नाही तर कोणी असं विचारलं नाही की 3-4 दिवसात निरूपण का नाही. नाही, ठीक आहे चला, आलं वाचू, नाही झालं एक हात आपला नमस्कार टाकला, एक आपलं काहीतरी म्हणतो ना आपण की एखाद्याला टाळता येत नाही म्हणून आम्ही वाचलं बरं का, आम्ही बघितलं बरं का म्हणून असं नमस्कार पाठवून द्यायचा की झालं काम. घेतलं किती, तसं अंमल किती. किती दुर्दैवाची गोष्ट आहे की आपल्या ग्रुपला, आपल्या सभोवताली एवढी माणसं आहेत, एवढे आपल्याला मोठमोठ्या व्यक्तींचं मार्गदर्शन लाभतं आणि आपण त्याचा लाभ घेत नाही आणि मिळत नाही म्हणून बाहेर रडत बसतो. हे सारखं दुर्दैवच नाही. नुसतं भगवद्गीता ऐकायची, ह्यांची चांगली आहे त्यांची चांगली आहे, तोंडपाठ. किती जण ग्रुपवरती असतात तोंडपाठ भगवद्गीता आहे पण आकलन काय, शून्य. आकलनच नाही. एकाही ओळीचं आकलन नाही. सांगितलं लिहा ना, रोज सांगायला लागतं की ते कधीतरी लिहा, कधीतरी नाही. वेळच होत नाही, नोकरी असते, बाहेरची कामं असतात.
हात दुखतात, पाय दुखतात. म्हणजे फक्त कारण सांगायचं आणि मग त्या परमेश्वराकडनं अपेक्षा करायची. माझं हे होत नाही, माझ्या मुलाचं काही होत नाही, माझ्या मुलीचं लग्न होत नाही, माझ्या मुलाचं लग्न होत नाही. तर त्यांनी काय पत्कर घेतला आहे का? का त्याला एकच काम आहे की तुम्ही नुसती मागण्या करायच्या, डिमांड करायच्या आणि त्या पूर्वत बसायच्या? तुम्ही काय देता? तो काय मागतो? आम्ही काय देतो? आम्ही देतो. आम्ही दरवर्षी दर महिन्याला नरसोबाच्या वाडीला जातो, तिथं अभिषेक करतो, तिथं अन्नदान करतो. म्हणजे काय झालं? झालं तुम्ही करता पैसे 8 तास. हो, आम्हीच करतो. 8 तास आम्ही बँकेत काम करतो, 8 तास आम्ही नोकरीत काम करतो, 8 तास आम्ही ऑफिसमध्ये काम करतो, 12 तास आम्ही व्यवसाय करतो, म्हणून पैसे देतो आम्ही तिथं. तुम्ही काहीच देत नाही. सगळं तो तुमच्याकडनं करून घेतोय म्हणून करताय. तुमची ताकदच नाही करायची. पण मनुष्याला ते समजत नाही. त्याला जे आवडतं ते त्याला द्यावं. तुम्हाला जर कारल्याची भाजी आवडत नसेल आणि तुम्हाला त्यांनी ती एखाद्याने तुम्हाला घरी जेवायला बोलवून तीच दिली तर तुम्हाला चालेल का? तर तुम्ही आधी विचारता की त्याला काय आवडतं ते आपण द्यावं आणि ज्याला जे आवडेल त्याची त्याला द्यावे. उगाच आपलं करायचं म्हणून करू नये. आणि हेच फार होतं. परमात्म्यासाठी, त्या देवतेसाठी आपण वेळ काढणं गरजेचं आहे. आणि आपलं 24 तासातला आपण 10, 15, 20 मिनटं वेळ काढू शकत नाही ह्याच्यासारखं दुर्दैव नाही. किती जणांना सांगून झालं. टाकल्यासारखं ग्रुपवरती सकाळी फक्त तेवढा जप 2-4 ओव्या लिहून टाकतात. श्रीराम श्रीराम स्वामी स्वामी एवढं झालं की झालं, म्हणजे दिवसाचं काम झालं. पण कळत कसं नाही? आकलन काय केलं? आकलनच कळत नाही. हा भाव जर कळला नाही तर पुढं जाणार नाही. आणि पुढं जर गेला नाही तर त्याचा उपयोग नाही. मुळामध्ये कसं आहे की आपण हे कुठल्या तरी एका स्थानावर पोचण्यासाठी करतो आहे. उगाच आपण 10 जणं जसे बाजारामध्ये ग्रुप 100 जणांनी तयार करून ठेवले. आकलनशक्ती काय? काही नाही. तुम्ही हे वाचा तर याची कृपा होईल असं मला सध्या ऐकायला मिळतं. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. भगवान श्रीकृष्णाचं हे तुम्ही वाचलं तर कृष्ण तुमच्यावर कृपा करेल हे खात्रीने सांगतात. कुठल्यावरनं? कृष्णाचं यांनी वारस हक्क घेतलेले आहेत. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. भीती कृष्ण जवळ करेल, राम जवळ करेल, पण कळतच नाही. काय दुर्भाग्याची गोष्ट असतं तरी माणसं करत राहतात आणि आपण आपल्याला सुसंस्कृत म्हणतो. दत्तात्रयाचं पारायण करायचं का नाही? स्त्रियांनी का करावं ह्याच्यातच हरकत बसल्यात. जन्मभर दरवर्षी एकच प्रश्न की हे का करू नये, ते का करू नये. गरज काय आहे? एवढे लाखो तुम्हाला वाचन ठेवलेले आहेत आणि आहे ना तर करा ना. जे काय होईल ते होईल या देहाचं. ही खात्री का नाही पाळत की परमेश्वर माझ्या बाबतीत जे करणार ते योग्य करणारी ही खात्रीच तुम्हाला नाही. आणि खात्री नाही म्हणून तुम्ही काही करू शकत नाही. साधना तुमच्याकडनं का होत नाही? कारण प्रत्येक साधनेमध्ये संशय असतो की मला हे फळ मिळेल का? मी हे करू का? हे माझं बरोबर चाललं आहे ना? ते तुम्ही कोण दुसऱ्याला विचारणार? तो परमेश्वर बघेल ना. त्यांनी जर त्याला असं वाटलं की मला हा जो काय करतो आहे ना हे मला काही पटत नाही, तो निश्चित सांगेल तुम्हाला. पण ही तुम्हालाच खात्री नाही की तो सांगेल की नाही याची. आणि ही जर खात्री जर तुम्हाला नसेल तर याचा अर्थ तुम्ही त्या परमेश्वराला कनेक्टच नाही आहात, जोडले गेलेलेच नाही आहात. मग नुसतं वाचन करून उपयोग काय? काहीच नाही. सर्वसामान्य जीवन जे जगत आहात ते सगळं जगतच आहे. आणि लाचीरवानं जगायचं का काय करायचं? परवा आपल्या ग्रुपमध्ये एक ओवी दिली होती मी. त्या ओवीचं म्हटलं निरूपण तुम्हाला जसं वाटेल तसं करून सांगा. आपण नेहमी सांगत नाही पण सांगितली होती. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे. ह्याचं म्हटलं होतं की आजच्या जपाऐवजी ह्याचं निरूपण लिहावं. किती जणांनी लिहिलं? 4 जणांनी. उपयोग काय? आम्हाला वेळ नाही, आम्हाला लिहिता येत नाही. हे तर सध्या सोपं की आम्हाला मोबाईलच ऑपरेट करता येत नाही. बाकी 100 SMS टाईप करतात. मी एवढं सांगितलं की तुम्ही लिहा. किती जणांनी वहीवरती लिहून त्याचे फोटो पाठवले. पण कराची आतनं इच्छाच नाही, मला होतच नाही. बाकी भौतिकात सगळेजण अडकलेले आहेत. आणि उपयोग काय ह्या भौतिकामध्ये अडकून? जर साधनेमध्ये पुढं जायचंच नसेल
तर त्याच्यामध्ये तुमचाही वेळ वाया घालवायची गरज नाही, माझाही वेळ वाया घालवायची गरज नाही आहे. मला जी माझी साधना करायची ती करतो, पण कुठंतरी आपण सर्वांनी एकत्र पुढं जावं. आज आपण सगळे कार्यक्रम करतो ते एकत्रित करतो, वेगळे करत नाही. सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा हे महत्त्वाचं असतं, पण हे कळत नाही. हे दुर्दैव आहे. आणि जर अजूनही वेळ गेलेला नाही, अजूनही तुम्ही जर वेळेत त्याच्यामध्ये जर विचार केला तर ह्याच्यातनं नक्की बाहेर पडू शकता. मी आपलं नुसतं आज ह्याचं निरूपण करायचं, उद्या त्याचं निरूपण करायचं, आणि मग ते झालं की 1-2 जणांचे हात येतात त्याचे. अरे पण उपयोग काय त्याचा? तुम्ही काय घेतलं त्याच्यापासून? काही नाही. शेगावला जायचं, दर्शनाला जायचं तरी ह्याच्यात आज मला जमत नाही, आज जरा मला माफच करा, आज माझं हेच काम आहे, आज माझं तेच काम आहे. म्हणजे काय? महाराजांनी तुमच्यासाठी 24 आवर्स अवेलेबिलिटी पाहिजे. तुम्ही तुमच्या कामाने, अरे पण मूर्खांना तुम्हाला हे कळत नाही, जो करता करविता तो आहे, तर तुम्ही तुमचा एवढा विश्वास का नाही ठेवत? तुम्ही सगळं सोडून आधी तिथं गेलं पाहिजेत. हे मी एक उदाहरण म्हणून सांगतोय. नाही तर तुम्ही म्हणाल की तुम्ही हा आमच्यावरती फोर्स करताय की शेगावला जायला पाहिजे. मी हे नाही म्हणत. जिथं तुम्ही ज्या तत्वाशी तुम्ही एकरूप असतात ते तत्त्व तुम्ही पहिलं आत्मसात करायला पाहिजे, पण ते करत नाही. अतिशय देवाने मला काय दिलं आहे? देवाने फक्त कंप्लेंट. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय दिलं? तुम्ही काय दिलं? तर तुम्ही काही दिलेलं नाही. माझं वयच झालं आहे, माझे हात थरथर कापतात, मला होतच नाही, जमतच नाही, आता दिसतच नाही. नको त्या गोष्टी बरोबर दिसतात, पण पाहिजे त्या गोष्टी दिसत नाहीत. काय गंमत आहे, विनोदच आहे. वय वर्ष 60-70 आणि समाज ज्यांच्याकडं एक अधिकारी व्यक्ती म्हणून बघतात, अशी लोकंसुद्धा सांगतात की तुम्ही अमुक देवतेचं केलं तर तुमचा फायदा होईल. अरे काय आहे? व्यवहार आहे. मग अशापेक्षा असा ग्रुप असल्यापेक्षा नसलेलं बरा. कशासाठी पाहिजे हे? म्हणजे ऐकून वाचून सुद्धा, म्हणजे जन्मभर आपण म्हणतो की एखाद्याला फलद्रूप का होत नाही? तो परमात्मा त्याच्या जवळ असतो, पण त्याला फलद्रूप का होत नाही? तर त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे. तुम्ही लोकांच्या मनात भीती टाकता आणि गरजच नाही. तो ठरवत नाही तुमच्या मनाप्रमाणे काय करायचं ते. तुम्ही त्याला दूध नाही दिलं, पाणी नाही दिलं, दही दिलं नाहीत म्हणून तो उपाशी राहणार नाही. तो त्याची सोय केलेली असते. असं आपल्याला वाटतं की मी देवासमोर प्रसाद ठेवला नाही किंवा देवाला प्रसाद दाखवला नाही तर त्याला कुठं मिळणार नाही. तर असं नाही आहे. अजूनही वेळ गेलेला नाही, समजून घ्या. आज निरूपणामध्ये पुढं जायच्या आधी मुद्दामून मी एवढ्यासाठी सांगतोय की जर आपण वेळेत जर आपल्याला नियम लावून घेतले नाहीत, वळण लावून घेतलं नाहीत, तर कशाचाही काही करून उपयोग होत नाही. सहज साध्य गोष्ट होत नाही. 10 दिवस पोथ्या वाचून याचे मार्गशीर्षाचे 7 दिवस पारायण केली म्हणजे जीवन झालं, तर तसं नाही आहे. हे नित्य नियमाने होणं गरजेचं आहे आणि ते अखंड होणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही करावं असं मला वाटतं मनापासून. म्हणून मी तळमळीने एवढं सांगतोय की कुठं काय आहे, काय चुकतं. आपल्याच ग्रुपवरच्या माशेलकर ताईंनी परवा जो एक श्लोक सांगितला होता, मनाच्या श्लोकामधला ह्याच्यात, की मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच सोशील तर जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रे नीव व्हावे. त्यांनी मला एक SMS करून सांगितलं की आपण ह्याचा अर्थ सांगावा. वास्तविक बऱ्याच जणांनी अर्थ लिहिलेला आहे. आता याच्यामधला पहिला शब्द मी अर्थ थोडासा सांगतो, कारण निरूपणामध्ये आपण पुढच्या वेळी परत मूळ विषयावर येणार आहोत. लिखाणात तेवढा वेळ जात नाही. ज्यांनी ऐकलं त्यांनी ऐकलं, नाही ऐकलं त्यांना काही, त्यांच्यासाठी मी काही करू शकत नाही. कधीही पण कंप्लेंट आहे, आमचा डेटा जातो. अरे अख्ख्या दिवसभर तुम्ही तुमचं त्या व्हॉट्सअप आणि ह्याच्यामध्ये व्यर्थ घालवता, तर इथं तुम्ही स्वाध्यायासाठी 2 मिनटासाठी तुम्ही हे करू शकत नाही, खर्च करू शकत नाही. आणि आमचं हे जातं म्हणजे काय कारणच काय काय सांगायचं. मला हसू येतं काही वेळा. असो, एनिवे, ताईंनी सांगितलेलं त्या मला जे मनाश्रेष्ठ धारिष्ठ हा जो त्यांनी ओवी सांगितली होती की ह्याचा तुम्ही अर्थ सांगावा, ते फक्त सांगतो आज मी. समर्थांनी सांगितले मनाश्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे. त्याचा अर्थ असा आहे की त्याचा अर्थ असा आहे की
मनुष्याने जीवनामध्ये आलेली संकट, ती संकटामधनं पार पडण्यासाठी मनाची तयारी, धारिष्टचा जर आपण कधी अर्थ काढला, एखाद्याला म्हणतो ना आपण, काय ह्याचं धारिष्ट आहे, म्हणजे जे अरिष्ट आहे ते धरायला जातो तरी धारिष्ट. एखादी गोष्ट नि अरिष्ट उत्पन्न होऊ शकतं आणि ते तो धरायची हिंमत करतो, डेअरिंग करतो, त्याला धारिष्ट म्हणतात. आणि इथं समोर त्यांनी सांगितलेलं की मनाचा विचाराच्यामध्ये धारिष्ट पाहिजे. त्याचं कारण अशासाठी की जीवनामध्ये जर मनाची जर एकाग्रता आणि ताकद नसेल तर तुम्ही काही करू शकत नाही. कारण संकट ही कायम तुम्हाला तुमच्यासमोर वाचून उभी असतात. आज तुम्ही असं म्हणा की मला अगोदर सगळं व्यसनं होती, सगळं वाईट सवयी होत्या, मग आता मी आजपासून सोडणार आहे आणि मी आता भक्ती मार्गाने, धार्मिक मार्गाने, स्वाध्याय मार्गाने जाणार आहे. तर इथं तुम्हाला पहिला अडथळा निर्माण होतो आपल्याच माणसांकडनं. आपलीच माणसं तुम्हाला सांगतात, अरे आपलेच मित्र सांगतात, काय रे घाबरलास का, दारू पितोस, घाबरलास एवढ्यात, तू तर एवढं हे करत होता. समजून घ्या मुद्दा. संकट कशी चालू होतात, माणसं सभोवताली ज्या असतात ती आपल्याला कशी परत मूळ तुम्ही गुणापासनं परत फिरवू शकतात, आपले विचार कसे पालटू शकतात. म्हणून समर्थांनी इथं सांगितलं आहे की मनाची जो धारिष्टपणा हवा. एखादी गोष्ट स्वाध्यायाच्या मार्गाने जायचं म्हणजे काय, ती काही खायची गोष्ट नाही आहे, त्याला धारिष्टच पाहिजे. कारण इतकं सहन करायला लागतं. तुम्हाला जसं सोनं जेव्हा चकाकतं, जेव्हा त्याला त्या आगीतनं जायला लागतं, नुसतं चकाकत नाही. कुठलं साबणाने घासलं तर चकाकत नाही, ते त्याच्यासाठी त्याला आगीतनं जायलाच लागतं. आणि आगीतनं गेलं, ते होरपळलं की त्याचं कमीपणा किंवा विघटन होत नाही, तर ते जास्त चकाकतं, त्याची चकाकी वाढते, त्याची सक्षमता वाढते, त्यातला अग्नी वाढतो. तसं जेव्हा आपण स्वाध्याय करायला लागतो, स्वाध्यायी मार्गे जातो, तेव्हा तुमच्या बाजूला निंदा नालस्ती ही असतेच. निंदकाचे घर असावे शेजारी. एखादा शेजारचा म्हणायला लागला की काय हल्ली देवदेव करायला लागला आहे, हल्ली बोलत पण नाही, की समजावं आपण बरोबर मार्गी चाललेलो आहोत. दुसरं इतरांना विचारायची गरजच नाही, कारण आपल्या आजूबाजूची लोकच पहिल्यांदा आपल्याला निंदा करून मोकळे होतात. की तेव्हा आपण समजून जायचं, रागवायचं नाही, चिडायचं नाही. निंदकाचे घर असावे शेजारी ही म्हण त्याच्यासाठीच आहे. आणि इथं जे ओवी आहे त्या ओवीमध्ये समर्थांनी धारिष्ट, ह्याचं मी एक उदाहरण सांगतो की मी जे वाचलेलं आहे. आणि आज सकाळी योगिनीताईंशी बोलणं झालं. आपल्या ग्रुपवरच्या खांडेकरताईंनी, आम्ही त्यांच्याकडे गेलो असताना जो लेख लिहिला त्याच्यावरती योगिनीताईंची आठवण झाली आणि त्या लेखाचं उत्तर दिलं. आणि गंमत अशी की अर्ध्या तासांनी ताईंचा फोन आला की बापट तुमची सकाळपासून आठवण येते. म्हटलं ताई मलाही तुमची आठवण येत होती, 6:15 वाजता लेख लिहिला तेव्हा तुमची आठवण येत होती. ही एकरूपता, ह्याला एकरूप होणं म्हणतात. आणि हे एकरूप तुम्ही नुसतं बाजूला असून चालत नाही, दोन्ही बाजूनी वाटलं ना तेव्हाच ते जुळतं. त्याच्या एका बाजूने जुळत नाही. टाळी एका हाताने वाजत नाही, दोन्ही हाताने वाजायला पाहिजे तरच ती टाळी. आणि तसं हे धारिष्ट जेव्हा शब्द मी जो आत्ता मला सांगत आहे ते समर्थांनी, जे योगिनीताई, जे परवा मी त्यांच्याकडे कार्यक्रमाच्या ह्याच्यामध्ये बहुतेक अनंतराव आठवले म्हणजे तेच असावेत असं त्यांचं एक उदाहरण मी मागं वाचण्यात आलं होतं, ते मी आपल्याला सांगतो की या श्लोकाशी हे निगडीत आहे, की ह्याच्यावरनं ते साधारण आपल्याला कळू शकेल. मनाश्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, असा त्याच्यामध्ये अर्थ आहे. तर त्यांच्या एका लिखाणामध्ये एक उदाहरण होतं की मिरजची, म्हणजे त्यांनी एका कुटुंबाचं
नाव पण दिलं आहे की देशपांडे म्हणून कुटुंब असं नाव दिलेलं आहे. तर त्यांच्या जुन्या काळामध्ये जर नवरा गेला तर त्या स्त्रीला आजन्म विधवेचं रूपातच विधवा म्हणूनच जगायला लागायचं. आणि तेव्हा खूप लहानपणी विवाह व्हायचे. आणि 10व्या वर्षी त्यांच्या घरामध्ये त्यांच्या सुनेचं नवरा जातो. म्हणजे कोणाचा? त्यांचाच मुलगा जातो. पण माहेरी शिक्षण दिलेलं असतं. भगवद्गीतेचं अध्ययन काय आहे, शाळा शिकवलेली असते. आणि ह्याच्यामुळे नवरा 10व्या वर्षी गेला. तर विचार करा, 10व्या वर्षी नवरा गेल्यानंतर त्या विधवेला तेव्हा किती विद्रूप केलं जायचं. आपण किती सिनेमांमध्ये वगैरे बघितलेलं आहे की केस कापले जायचे, बाहेर पडायची त्यांना परवानगी नसायची. आणि असं या बाईला, ह्या ताईला आपण म्हणू, कारण वय 10 वर्ष होतं, पण हातामध्ये एकनाथी भागवत त्यांच्या मिळालं. आणि एकनाथी भागवत काढून ते दिवस काढत होती. बाहेर जायचा संबंधच नव्हता. आणि दरवाजामध्ये भिक्षा मागायला माणूस यायचा. तर आज एक नवीन माणूस आला आणि त्यांनी भिक्षेसाठी आवाज दिला. आवाज दिल्या दिल्या ह्या ताईंच्या सासूबाईंनी त्यांना आणून भिक्षा घातली. त्यांना दूध पाहिजे होतं, ज्यांनी भिक्षा मागायला आले होते. पण सासूबाईंनी ते दिलं नाही. आणि ह्या मुलीला राग आला, मनात वाईट वाटलं. पण तेव्हा आपलं काही अधिकारच नाही, काही बोलण्याची ताकदच नसायची. म्हणून ती मनामध्ये थोडी खट्टू झाली. आणि त्या तेजपुंज पुरुषाकडं ही ताई आकर्षली गेली. काही दिवसांनी परत तोच आला, त्याचा आवाज ऐकला आणि तिला कळलं की त्या दिवशी आलेले ते हेच. आणि तिने पटकन पळत जाऊन आतनं दूध आणलं आणि त्यांना दूध दिलं भिक्षेमध्ये. आणि त्यांच्या मुखातनं जे शब्द बाहेर पडत होते आणि ताईला असं वाटलं की आपल्याला ह्या एकनाथी भागवतामध्ये जे काही आढळलेलं आहे त्याचं कदाचित हे आपल्याला थोडंसं स्पष्टीकरण देऊ शकतील. आणि ताईंनी त्या सत्पुरुषाला काही प्रश्न 1-2 विचारले. आणि हे प्रश्न विचारत असताना शेजारचे पाजारचे घरातनं सासूबाई बघत होत्या. आणि आपली सून जी विधवा आहे ती एका परपुरुषाशी संभाषण करत आहे असं म्हणून सर्व बाजूचेही रागवले आणि हेही रागवले. बघा, निंदा हेटाळणी कशी चालू होते. उदाहरण नीट लक्षपूर्वक ऐका, तेव्हा कळणार आहे. आणि त्या सत्पुरुषांनी अभंग रूपातनं त्या ताईला त्याची उत्तरं दिली आणि त्याच्यावर विचार करायला सांगितला. अर्थात शैक्षणिक थोडासा वैचारिकता आणि अभ्यास असल्यामुळे ताईंना ते अभंग कळाले. आणि ती व्यक्ती निघून गेली. आणि निघून गेल्यानंतर कळलं की ते समर्थ होते. आणि त्यांनी जे अभंग सांगितले त्या अभंगाचा दृष्टिकोनातून, त्या अभंगाच्या अनुषंगाने एकनाथी भागवताचा विचार त्या ताईंनी केला. आणि नंतर तिला असं कळलं की कोल्हापूरला त्यांचं प्रवचन आहे. आणि कोल्हापूरलाच ह्या ताईंचं माहेर असल्यामुळं मी माहेरी जाते या कारणाने आणि परवानगी घेऊन त्या मिरजेहून मिरज इथून कोल्हापूरला चालत गेल्या. बाहेर जाताना टोमणे आपल्या सुनेला बाहेर पाठवत आहेत हेही ऐकायला लागलं. घरातल्यांना वाटलं की आपली व्याध आणायला गेली. बघा, शब्द बघा, व्याध आणायला गेली असं सासू सासऱ्यांना वाटलं. पण मुलीचा संयम, मुलीची वैचारिकता ही श्रेष्ठ होती. तिला कळलं अंबाबाईच्या मंदिरात समर्थांचं प्रवचनं चालू आहेत. रोज जाऊन बसायची, पहिल्या रांगेमध्ये बसायची, सर्व प्रवचनं नीट ऐकायची. प्रवचन झाल्यानंतर सगळे उठून जायचे, पण ही ताई समर्थांना प्रश्न विचारायची. आणि प्रश्न विचारत असताना
समर्थांमध्ये तिची गोडी लागली. गुरु असावा तर असा असावा. खरं वास्तविक वय लहान होतं, पण मनाने, विचारांनी, अर्थात समर्थांचं तिच्यावर जे संस्कार शाब्दिक चालू होते ह्याने ती घडत होती. आणि हे घडत असताना समाज तिला टोचून बोलतच होता. लाज वाटत नाही. बाहेर येऊन मंदिरात बसते, अडून ऐकायला पाहिजे ते सरळ पहिल्या रांगेमध्ये येऊन बसते, पण तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. दिवसा खायला प्यायला मिळायचं नाही, त्याच्याकडेही तिने दुर्लक्ष केलं. आई वडिलांच्या घरी राहिला होती. आई वडीलही म्हणले, काय ही मुलगी आमच्या पोटी जन्माला आली. कितीदा सांगितलं, विधवा झाली, पण हिला समाजात कसं वागावं हेच कळत नाही. बघा, ज्या आई वडिलांनी जन्म दिला त्यांचं स्वतःच्या मुलीबद्दलचं हे मत. आणि ते इतकं झालं की शेजारची पाजारची माणसं म्हटली की मुलीला तुम्ही घरात डांबून ठेवा. हे सगळं ती ते प्रवचन ऐकायला जाते त्याच्यामुळे होत आहे. हे मुलीला कळतं आणि ती समर्थांना म्हणते की महाराज, मला तुम्ही तुमच्या पायाशी जागा द्या. आणि समर्थ त्यांना नाही म्हणतात, बाळा आम्ही रानवानी फिरणारे आणि ते त्रास तू सहन नाही करू शकणार, तू घरी जा. आणि हिरमुसलेली मुलगी घरी येते आणि समर्थांशी बोलले. ही बोलली एवढंच गावकरी जास्त करून वाढवून या मुलीच्या घरच्या आईवडिलांना सांगतात. आणि घरी येते आणि आईवडील तिला डांबून ठेवतात. आता सोडणार नाही इतके चिडतात की आता हिच्यावर विष प्रयोग करून हिला मारूनच टाकावं असं ते ठरवतात. पण मुलगी मनाने ढळत नाही. एकनाथी भागवत असतं, त्याचा विचार करत बसलेले असते. खोलीत तर खोलीत मनाने समर्थांशी जोडली गेलेली असते. त्यांच्या विचारांशी, त्यांच्या विचारधारेशी, त्यांच्या संस्काराशी. आणि त्याच्या विरुद्ध बाहेरनं ती जसे अभंग म्हणायला लागायची, बाहेरचे शेजारचे त्या खिडकीवरती वाजवायचे, कशांत दगडाने वाजवायचे. तिला त्रास व्हावा, तिची साधनं तुटावी म्हणून तिला त्रास देत राहायचे, हाका मारत राहायचे. आई वडील स्वतः तिला मुलीला हाका मारत राहायचे की तिचं जे स्वाध्याय चालू आहे, तिचं अध्ययन चालू आहे, त्याच्यात भंग पडावा. पण ती मनाने ढळली नाही. ती निग्रह आणि तिला ते ऐकू येत नव्हतं. बघा, हे आपण जेव्हा आपल्या सद्गुरूशी एकरूप होतो तेव्हा तुम्हाला बाजूचं काय ऐकू येत नाही. आणि ती हे ऐकत असताना आई वडील असं ठरवतात की हिला विष घालून आपण मारून टाकावं, आता हा एकच उपाय आहे. आणि तिला खाण्यातनं विष देतात आणि बाहेरनं कडी लावून घेतात. त्या खोलीमध्ये पाणी नसतं, त्या मुलीच्या घशाखाली विष उतरतं आणि त्या अंगात पसरू लागतं. पाणी पाणी करत ती ओरडत असते आई वडिलांना की काय तुम्ही, मी असं काय पाप केलं. आणि समर्थांना ती हाक मारते की मी तुमच्याशी एवढी एकरूप राहिले, रामाचे तुम्ही भक्त आहात, रामाचे दास आहात, डोळे मिटाच्या अगोदर तुमचं दर्शन व्हावं एवढी एकच माझी इच्छा आहे आणि आपण यावं. आणि त्या क्षणी समर्थ समोर प्रगट होतात. ताकद बघा, त्या क्षणी समर्थ समोर प्रगट होतात आणि तिच्याशी संभाषण करायला लागतात. बाहेर कडी लावलेले आई वडील विचार करत असतात की आपली मुलगी आत कोणाशी बोलते, आणि दार उघडतात आणि बघतात तर समोर समर्थ. आम्ही बाहेर बसतोले, मुलगी आतमध्ये कधी मरेल याची वाट बघत, आणि आतमध्ये समर्थ गेलेच कुठून. आई वडिलांचे डोळे उघडतात, पाया पडतात समर्थांचे. पण समर्थांनी अगोदरच मुलीवर कृपा केलेली असते. तिचं विष उतरतं आणि समर्थ तिला बरोबर घेऊन जातात. पुढं कीर्तन करायला लागते ती. त्या मुलीचं नाव म्हणजे वेणाबाई. आणि समर्थ तिला एक वेगळं अधिकार देतात की कीर्तन करताना तू उभं राहून कीर्तन करशील आणि इतर खाली बसतील, कोणीही तुझ्यासमोर कीर्तन करताना उभं राहणार नाही, हा एक अधिकार समर्थ तिला देतात. आणि नंतर तिचं नाव आजही म्हणजे त्यांच्या काही ग्रंथांमध्ये आढळतं
वेणाबाई. श्रेष्ठ नाम, श्रेष्ठ नाव. समाजाने तेव्हा जे अत्याचार केले त्याला जर घाबरून तिने जर पळवाट काढली असती तिचं आयुष्य संपलं असतं. पण तिने जे धारिष्ठ दाखवलं, आणि जे धारिष्ठ दाखवलं, निंदा नालस्ती हे आपल्या सभोवताली असतंच, हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे आणि आपण ते सहन करायला पाहिजे. आपलं तिकडं लक्ष गेलं नाही पाहिजे इतकं आपण साधनेमध्ये एकरूपता आपली असायला हवी. आणि मग ती समर्थांची मोठी शिष्या म्हणून गणली जाऊ लागली. या ओवीतनं ह्याचा अर्थ काय की मनाचं धारिष्ठ कसं हवं तर हे असं हवं. 100 उदाहरणं नुसती त्याच्यामध्ये देऊन उपयोग नाही. धारिष्ठपणा कसा हवा की सहन केलं. स्वतःच्या पोटच्या आई वडिलांनी विष दिलं पण त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट केली नाही, त्यांच्या विरुद्ध काही ती मुलगी बोलली नाही. तूच जन्माला घातलंस म्हणजे कदाचित माझ्या श्वासावर तुझाच अधिकार असेल असं सांगणारी ती वेणाबाई. आज इथं थांबतो कारण वेळ त्याच्यामध्ये परत अपलोड होणार नाही. पण सर्वांना माझी विनंती आहे की जे काही कराल, जो काही समर्पित भाव ज्याच्याप्रती ठेवाल तो पूर्ण समर्पणाने आणि शुद्ध ठेवा. एवढंच आहे. 1च सेकंद राहा पण ते शुद्ध राहा. तुम्हाला फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि खरं सांगायचं तर फळाची अपेक्षा करूच नाही. निरपेक्ष भावनेने आपण सेवा करायला हवी. गुरुबाणाला कधी जाऊ नका. लोकांनी आपल्याला नमस्कार करावा, लोकांनी आपल्याला पूजा करावी हे कधीही मनामध्ये आणू नका. कारण परमात्मा गुरु तोच आहे हे कायम लक्षात असायला पाहिजे. कारण हे जर केलं तरच तुम्ही स्वाध्यायामध्ये यशस्वी व्हाल. पण ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की मी आता गुरुतुल्य आहे, मी गुरु आहे, त्या क्षणी तुमचं जीवन समाप्त झालं. हे तुम्ही लिहून घ्या. कारण तुम्ही नसता, ते दुसरे असतात आणि आपला अधिकार नसताना दुसऱ्याचा अधिकार तुम्ही ओढून घेता. ही चूक, सर्वात मोठी चूक मनुष्य करतो आणि आजही समाजात होतीये. म्हणून गुरुच मानावा. आपण गुरु बनायला जाऊ नये. आज थांबतो इथं. उद्या परवापासनं याचंच निरूपण आपण रेग्युलर चालू करू. श्रीराम.